हॅलो फ्रेंड्स, महाराष्ट्रीयन रेसिपीज आर्ट चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक नवीन रेसिपी। चला तर मग पाहूयात आजची आपली नवीन रेसिपी काय आहे ते। इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप चिरमुरे ॲड करून घेत आहे। तुम्ही चिरमुरे म्हणू शकता किंवा मुरमुरे म्हणा। आणि 1 चमचा गव्हाचे पीठ आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छान अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे किंवा पीठ बनवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता। आता मी हे एका भांड्यामध्ये मिश्रण काढून घेत आहे सर्व। आता या मिश्रणामध्ये 1/4 कप दही घालायचं आहे। त्यासोबत 3 मोठे चमचे आपण या मिश्रणामध्ये रवा ॲड करून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे। जसं आपल्याला पाणी लागेल तसं पाण्याचा वापर करून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं इडलीच्या पिठासारखे याचे पीठ बनवून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर आपण करायचा आहे लागेल तसा। तुम्ही पाहू शकता। त्यासोबत चवीनुसार या मिश्रणामध्ये मीठ ॲड करून घेणार आहोत। हे सर्व पीठ जे आहे बनवलेलं ते 10 मिनिट आता आपण रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तर मी एक टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो छान असा चिरून ओबडधोबड बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला। अगदी याची पेस्ट बनवायची नाही। त्यासोबत 10 मिनिटानंतर आप्पे पात्र आपलं गरम करण्यास गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आणि या आप्पे पात्रात मी तेल ॲड करून घेत आहे आणि आपले पीठ सुद्धा आता ॲड करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पीठ ॲड करून घेत आहे। अगदी 1 चमचा बॅटर आपण या आप्पे पात्रामध्ये ओतून घेणार आहोत। अति प्रमाणात बॅटर घ्यायचं नाही। ज्या पद्धतीने मी सांगितले आहे त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता आणि झाकण ठेवून आपण छान असे दोन्ही बाजूनी हे आप्पे भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने तांबूस रंग येईपर्यंत हे आप्पे आपण भाजून घ्यायचे आहेत। आप्पे आपले छान असे भाजून झालेले आहेत दोन्ही साईडने। आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने मी बाकीचे सर्व आप्पे तयार करून घेत आहे। गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवून दिलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करून घेणार आहोत आपण आणि तेल छान तापल्यानंतर इथं 1 लहान चमचा जिरे ॲड करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्याचसोबत 1 लहान चमचा मोहरी ॲड करून घेणार आहोत आपण। तुम्ही पाहू शकता मी जिरे ॲड करून घेतलेले आहेत। त्याचसोबत आता आपण मोहरी ॲड करून घेऊयात या मिश्रणामध्ये। मीडियम साईजचा एक लांबट आकाराचा पातळ असा चिरलेला कांदा आपण या मिश्रणात ॲड करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता। छान असं हे मिश्रण आपण परतून घेऊयात तेलामध्ये। आता आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून कट केलेल्या आणि कढीपत्त्याची काहीशी पानं मी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहेत।
हे सर्व मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे. त्याचसोबत लाल तिखट आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली, ओबडधोबड असा बारीक टोमॅटो करून घेतलेला, ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. हे मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं. अगदी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी, कारण ऑलरेडी आपण पिठामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे. इथं थोडंसं मीठ ॲड करून मी घेत आहे, तुम्ही पाहू शकता. छान असं परतून झाल्यानंतर आपण आता या मिश्रणामध्ये जे आपल्या आप्पे आहेत ते आप्पे ॲड करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिट हे आप्पे आपण छान असे परतून घेणार आहोत. तर खायला तयार झालेले आहेत. हे सॉससोबत खाऊ शकता, अगदी चटणीसोबत खाऊ शकता. नवीन प्रकारचा हा ब्रेकफास्ट नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.